नमस्कार, राम राम. माझं नाव आहे अजय बुरकडे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड चॅम्पियन या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज आपला स्पोकन इंग्लिशचा फर्स्ट क्लास आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आताच्या टाईमला स्पोकन इंग्लिश म्हणजेच इंग्लिश स्पीकिंग खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपण आज ते शिकणार आहेत की स्पोकन इंग्लिश जे आहेत हे आपल्याला कसं शिकायचं आहे. ठीक आहे. तर तुमच्या माइंडमध्ये हा क्वेश्चन असेल की सर, आम्ही जे आहे स्पोकन म्हणजे इंग्लिश जे आहेत हे लहानपणापासून शिकत आहे, तर आम्हाला आत्तापर्यंत इंग्लिश का बरं बोलता नाही आलं? तर याचं रिझन हे आहे की आत्तापर्यंत आपण इंग्लिश जे आहेत हे शिकत आहे, म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे लहानपणापासून. तर लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. याचं रिझन हे की आपण इंग्लिश जे आहेत हे शिकलेलो आहे ॲज अ सब्जेक्ट. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे आहेत इंग्लिश शिकलेलो आहे ॲज अ सब्जेक्ट शिकलेलो आहे, म्हणून आपल्याला इंग्लिश स्पीकिंगमध्ये बोलता येत नाही. ओके, इंग्लिशमध्ये बोलता येत नाही आपल्याला. ओके, मग आजपासून जे आहेत आपल्याला जे आहेत इंग्लिशला शिकायचं आहे ॲज अ लँग्वेज म्हणून. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इंग्लिशला ॲज अ लँग्वेज म्हणून शिकसाल तेव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये जे आहेत डेफिनेटली बोलता येईल. आणि इंग्लिशला लँग्वेजमध्ये शिकायच्या या 4 स्टेप आहेत. ओके, इंग्लिशला जे आहे तुम्हाला लँग्वेजमध्ये जे शिकायचं असेल या 4 स्टेप आहे. कोणकोणत्या? फर्स्ट स्टेप इज लिसन, सेकंड स्टेप इज रीड, थर्ड स्टेप राईट, फोर्थ स्टेप स्पीक. म्हणजेच काय बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज मी एक वर्ड राईट केला, फॉरगेट. लक्षात ठेवा, याला फॉरगेट नाही म्हणायचं, याला म्हणायचं फॉरगेट. ओके, आता बघा, मी फॉरगेट हा वर्ड इथं रीड केला, तो तुम्ही ऐकला. ठीक आहे, फॉरगेट वर्ड जो आहे मी इथं रीड केला, तुम्ही तो ऐकला. म्हणजे फर्स्ट स्टेप जी आहे ती तुमची क्लिअर झाली. म्हणजे लिसन, म्हणजे तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग बोलायचं असेल, इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलायचं असेल तर पहिले ऐकावं लागेल. ठीक आहे, इंग्लिशमध्ये जे सेंटेन्सेस आहे ते ऐकावं लागेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट रीड. नेक्स्ट वन रीड म्हणजेच काय, जे तुम्ही ऐकत आहे, जे तुम्ही इंग्लिश ऐकत आहे ती तुम्हाला बोलावे लागेल, ती तुम्हाला बोलावे लागेल. सपोज आता तुम्ही फॉरगेट हा वर्ड ऐकला, नंतर तुम्हाला तो बोलावं लागेल. आणि प्लीज बोला, जेव्हा तुम्ही बोलसाल तेव्हा तुम्हाला येईल. कसं बोलसा? फॉरगेट, 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 फॉरगेट. ठीक आहे, मीन्स तुम्हाला तो वर्ड जे तुम्ही ऐकलेला आहे ते तुम्हाला बोलावं लागेल. बोलल्यामुळे काय होतं, तुम्हाला त्याची सवय होईल. नेक्स्ट वन राईट, तुम्हाला जे तुम्ही बोलता ते तुम्हाला राईट करावं लागेल. आता राईट करायचं काय काम आहे इथं? तर बघा, एक सिंपल कन्सेप्ट आहे. जे काही आपल्याला सपोज तुम्हाला कोणती गोष्ट शिकायची असेल, लवकर शिकायची आहे आणि मॅक्झिमम टाईमसाठी जर तुम्हाला त्याला सेव्ह करायचं असेल तर राईट करावं लागेल. असं का बरं? कारण की सायन्सचं म्हणणं हे, तुम्ही कोणती गोष्ट जर राईट करत आहे तर रायटिंग करताना आपले मॅक्झिमम सेन्सर जे आहेत, मॅक्झिमम सेन्सरी ऑर्गन्स काय होतात? यूज होतात. रायटिंग करताना मॅक्झिमम सेन्सरी ऑर्गन काय होतं? यूज होत आहे. मीन्स ती गोष्ट तुम्ही लॉंगर टाईमसाठी सेव्ह करू शकता. म्हणून इथं रायटिंगचं मिनिंग हेच आहे. जर तुम्ही या वर्डला ठीक आहे राईट केलं तर तुम्हाला या वर्डचं स्पेलिंग पण आठवण राहील आणि हा वर्ड पण आठवण राहील. ठीक आहे, म्हणून इथं जे आहेत रायटिंग करण्याला पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे, तेवढं इम्पॉर्टन्स रीडिंगला असेल. ओके, नाऊ द नेक्स्ट स्टेप इज स्पीक. स्पीक म्हणजेच काय, तुम्हाला तर बोलायचं आहे. ओके, तुम्ही तो वर्ड ऐकला, तुम्ही बोलले मल्टिपल टाइम्स, त्याला राईट केलं, राईट केल्यानंतर 2-3 वेळा अगेन रीड केलं, तर डेफिनेटली तुम्ही जेव्हा फॅमिलीमध्ये किंवा कुठं ऑफिसमध्ये जेव्हा जासाल तेव्हा तुम्हाला तो वर्ड आठवेल आणि तुम्हाला तो वर्ड बोलता पण येईल. ओके, मग याच वर्डपासून हा जो वर्ब आहे, या वर्बचं मिनिंग असेल फॉरगेट मीन्स विसरणे. फॉरगेट मीन्स विसरणे. ओके, आता या वर्डचं तुम्हाला मिनिंग पण जे आहेत माहीत पाहिजेत मराठीमध्ये. म्हणजे हा वर्ड तुम्हाला यूज करता येईल. तुम्ही जेव्हा बोलसाल तेव्हा तुम्हाला हा वर्ड काय करता येईल? यूज करता येईल. काय म्हणता येईल तुम्हाला? आय फॉरगेट माय कीज, आय फॉरगेट पेन. ठीक आहे, असे वर्ड्स जे आहेत, असे सेंटेन्स, या वर्डचा यूज करून तुम्हाला मेनी सेंटेन्स काय करता येईल? तयार करता येईल. ओके, म्हणून या ज्या 4 स्टेपमधून जर इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला लवकर शिकायचं आहे, तुम्हाला या 4 स्टेपमधून जावं लागेल. फर्स्ट ऐकावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट रीड करावं लागेल, म्हणजे बोलावं लागेल तुम्हाला जे तुम्ही ऐकलेलं आहे ते. नेक्स्ट राईट करावं लागेल. ओके, कारण की तुम्हाला रायटिंग केल्यामुळे ते मॅक्झिमम टाईमसाठी तुमच्या ब्रेनमध्ये सेव्ह राहील. आणि नेक्स्ट बोलायचं आहे. ठीक आहे,
मग आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेफिनेटली तुम्हाला याच चॅनलवर ज्या आहेत नेक्स्ट 40 डेजमध्ये भेटणार आहेत. आपण नेक्स्ट 40 डेजमध्ये जे आहेत याच 4 गोष्टीवर काम करणार आहे. ओके, म्हणून तुम्हाला जे आहेत नेक्स्ट 40 डेजमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. कंटिन्यू जे माझे अपकमिंग व्हिडिओज येतील ते सगळे व्हिडिओज पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला जे आहेत ठीक आहे इंग्लिश स्पीकिंगमध्ये डेफिनेटली बोलता येईल. तर मग बघा आता ही जी आहे ही तुम्हाला एक इमेज दिलेली. आता याचं मिनिंग काय असेल बघा, की बघा खूप सारे जे आहेत लोक हे म्हणतात की इंग्लिशमध्ये बोला, इंग्लिशमध्ये बोला. मग आता तुम्ही मला सांगा की सपोज हे एक छोटीशी टँक आहे. ओके, आता या टँकमध्ये जेव्हा पाणी असेल, या टँकमध्ये जेव्हा पाणी असेल, इथं पाणी भरलेलं आहे, तेव्हाच जे आहे टॅपमधून बाहेर येईल, या नळातून पाणी काय येईल, बाहेर येईल. ओके, मग सेम जे आहे ते आपल्यासाठी पण अप्लाय होतं. जेव्हा आपल्या ब्रेनमध्ये इंग्लिशचं नॉलेज हे जर सेव्ह असेल, इंग्लिशबद्दल तुम्हाला माहिती आहे, खूप जास्त जे इन्फॉर्मेशन तुमच्या ब्रेनमध्ये सेव्ह आहे, तरच तुम्हाला तोंडातून ती बाहेर येईल. म्हणजेच मला फक्त एवढं बोलायचं आहे तुम्हाला, इंग्लिश ॲज अ नॉलेज, इंग्लिशचं जे नॉलेज तुमच्या ब्रेनमध्ये सेव्ह असेल तरच तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येईल. आणि स्टुडंट तेच आपल्याला आज करायचं आहे. आजपासून आपल्याला तेच करायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट इंग्लिशमध्ये बोलायचं नाही आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये बोलायच्या आधी आपल्याला इंग्लिशचं नॉलेज पहिले सेव्ह करायचं आहे आपल्या ब्रेनमध्ये. आपल्या ब्रेनमध्ये जे आहेत नॉलेज आपण सेव्ह करू, तेव्हाच आपल्याला काय करता येईल, ते बोलता येईल. ओके, मग नेक्स्ट 40 डेज तेच करायचं आपल्याला. फर्स्ट सेव्ह द नॉलेज. जेवढे पण नॉलेज असेल, नॉलेज म्हणजेच काय, सगळ्यात पहिले आपल्याला शिकायचं आहे की सेंटेन्स स्ट्रक्चर. इंग्लिशमध्ये जे आहेत एखाद्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला शिकायचे वर्ब्स, डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब्स. ठीक आहे, त्याच्यानंतर शिकायचे आपल्याला टेन्सेस, त्याच्यानंतर शिकायचे ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. या ज्या गोष्टी आपण शिकल्यानंतर म्हणजेच आपल्या ब्रेनमध्ये सेव्ह केल्यानंतर डेफिनेटली आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता येईल. ओके, नेक्स्ट बघा. ठीक आहे, आज जे आहेत आज आपण जे आहेत इंग्लिश स्पीकिंगचा सगळ्यात बेसिक जो आहे तो क्लास आपण घेत आहे. म्हणजे काय, आपल्याला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जायचं आहे. तर आता इंग्लिशमध्ये जे आहेत याच्यापेक्षा बेसिक तर काहीच नसेल. ओके, ABCD. मग आता बघा इथं ABCD जे आहे तुम्हाला दिलेले आहेत इन कॅपिटल लेटर्स. ओके, आणि इथे तुम्हाला ABCD दिलेले इन स्मॉल लेटर्स. आता या ABCD या अल्फाबेटमध्ये जे आहेत किती लेटर्स आहेत, 26 लेटर्स आहेत किंवा 26 अल्फाबेट आहेत. ABCD मध्ये किती अल्फाबेट आहेत, 26. या 26 पैकी जे आहेत 5 काय आहेत, वॉवल आहेत, आणि 21 जे आहेत ते काय, कन्सोनंट आहेत. कन्सोनंट. ओके, हे जे 5 वॉवल आहेत त्याला आपण स्वर म्हणतो मराठीमध्ये, आणि जे 21 जे कन्सोनंट आहेत त्याला म्हणतो मराठीमध्ये आपण व्यंजन म्हणतो. ओके, मग आता बघा व्यवस्थित समजून घ्या एकदा की हे जे 26 लेटर आहेत, 26 जे अल्फाबेट आहेत, या 26 अल्फाबेटमध्ये जे आहेत त्यांचे जे साऊंड असतील, प्रोनाऊन्सिएशन असतील, ते 26, हे अल्फाबेट जरी 26 आहे पण त्यांचे साऊंड जे असतील ते किती आहेत, 44 साऊंड आहेत. किती साऊंड आहेत, 44. म्हणजे हे जे 26 अल्फाबेट आहेत यांचे 44 साऊंड्स आहेत, प्रोनाऊन्सिएशन आहेत. ठीक आहे, आता ते कोणते आहेत, काय आहेत, हे आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये पाहिजे, आणि ते पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे. ओके, या 26 अल्फाबेटचे 44 साऊंड कसे आहेत हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. मग बघा, हेच जे मी आता सांगितलं हेच इथं सेंटेन्समध्ये राईट केलेलं आहे की सगळ्यात फर्स्ट 26 लेटर्स आहेत इन इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेटमध्ये 26 लेटर आहेत. ओके, नेक्स्ट त्या 26 मध्ये 5 जे आहेत, 5 काय आहेत, वॉवल्स आहेत. 5 आर द वॉवल्स. कोणकोणते, A, E, I, O, U. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसतील पण ते, हे बघा 5 वॉवल्स कोणते, A, E, I, O, and next one U. Okay, next the remaining letters are consonant. म्हणजेच काय, 26 पैकी जे आहेत 26 पैकी 5 जर वॉवल्स आहेत, जे राहिलेले किती असतील, 21 काय असतील, कन्सोनंट. ओके, नेक्स्ट काय दिलेलं आहे, ते जे 26 लेटर्स आहेत त्या 26 लेटरचे 44 साऊंड आहेत. किती साऊंड आहेत, 44. ओके, आउट ऑफ विच, त्यापैकी 20 साऊंड, म्हणजे या 44 पैकी 20 साऊंड जे आहेत ते कोणाचे आहेत, वॉवल साऊंड आहेत. वॉवल साऊंड म्हणजेच काय, हे जे 5 वॉवल्स आहेत, या 5 हे जे 5 लेटर्स आहेत, ठीक आहे, हे जे 5 लेटर्स आहेत यांची किती साऊंड आहेत, 20 साऊंड.
किती साऊंड आहेत 20. ओके, म्हणजेच काय, ठीक, आपण घेऊ या ओला. आता हा जो वॉवेल आहे किंवा एक इंग्लिश अल्फाबेट आहे, या ओचे जे आहेत, हा जो ओ आहे, या ओचे जे आहेत 3 साऊंड्स आहेत. किती साऊंड्स आहेत? 3 साऊंड्स. बघा कोणकोणते. ओके, या ओचे किती साऊंड आहेत? 3 साऊंड. फर्स्ट वन दॅट इज ओल्ड. बघा आता या ओल्ड मध्ये या ओचा जो आहे, जो साऊंड असेल तो हा असा असेल, ओ, ओल्ड. ठीक, काय असेल? ओल्ड. नेक्स्ट, या ओचा सेकंड साऊंड असेल ऑरेंज. या ऑरेंज या वर्ड मध्ये या ओचा जो आहे, हा असा औस जो आहे तो काय साऊंड आहे. बघा इथं ओ, ओल्ड, ऑरेंज, ऑरेंज, ओ. ठीक आहे, म्हणजे इथं ओ, ओ, ऑरेंज. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड जो आहे, थर्ड साऊंड जो असेल तो काय असेल? अनियन. याला ओनियन नाही म्हणायचं, याला म्हणायचं अनियन. ओके, इथं जे स्टुडंट, इथं या ओचा जो आहे, इथं ओचा मिनिंग आहे म्हणजे प्रोनाऊन्सिएशन आहे अ. म्हणजे तुम्हाला आता हे समजलं असेल, हा जो ओ आहे, या ओचे 3 साऊंड बनतात. एक ओ पासून म्हणजेच ओल्ड, नेक्स्ट ऑरेंज म्हणजे ओ, नेक्स्ट वन दॅट इज अ. ओके, हे 3 साऊंड जे आहे ते काय होतात? ओचे तयार होतात, की जे आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये जे पाहायचं आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, अ सेंटेन्स स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर्स. बघा स्टुडंट, इंग्लिशमध्ये कोणतेही सेंटेन्स असो, इंग्लिशमध्ये जर तुम्हाला कोणतेही सेंटेन्स राईट करायचं असेल तर त्याचा फर्स्ट लेटर जे आहेत, फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटलमध्ये असतं. ऑलवेज काय असेल? कॅपिटलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? लिहायचं आहे. बघा इथं, वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ किंग मध्ये हा जो ओ आहे, हा ओ आपण कशामध्ये दिला? कॅपिटलमध्ये राईट केलेला. ठीक आहे, ही तुम्हाला एक जे आहे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची प्रॉपर्टी, की इंग्लिशमध्ये फर्स्ट जे कोणतेही सेंटेन्स असेल त्या सेंटेन्समध्ये फर्स्ट लेटर काय असेल? कॅपिटल, आणि ते सेंटेन्स एंड होईल यस फुल स्टॉपने. कोणतेही इंग्लिश सेंटेन्स जे आहेत फुल स्टॉपने काय होतं? एंड होतं, आणि स्टार्ट काय होईल? कॅपिटल लेटर्सने. मग बघा नेक्स्ट, बघा प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजेच काय? एका स्पेसिफिक नेम जे असतात, एका पर्सनचे असतात, एका प्लेसचे असतात. ठीक आहे, मग ते जे प्रॉपर नाउन्स आहेत एका पर्सनचे, ठीक आहे, सपोज आपण म्हणू एका पर्सनचं नाव असेल राम. ठीक आहे, प्रॉपर नाउन स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर्स. जे पण तुम्ही आपण आपल्या रायटिंगमध्ये, ठीक आहे, इंग्लिशच्या रायटिंगमध्ये जे आहेत प्रॉपर नाउन जेव्हा आपण राईट करू तेव्हा त्याचं फर्स्ट लेटर जे असेल, फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटलमध्येच काढायचं. जे प्रॉपर नाउन्स असतील ते, आता ते कोणते प्रॉपर नाउन कसे असतात, काय असतात, हे आपण समोरच्या क्लासमध्ये पाहणारच आहे. ओके, फक्त इथं लक्षात ठेवा, प्रॉपर नाउन म्हणजे स्पेसिफिक नेम, एखाद्या पर्सनचं, एखाद्या प्लेसचं, एखाद्या कंट्रीचं. ठीक आहे, हे काय असेल? प्रॉपर नाउन. सपोज राम, सपोज इथं असेल बुलढाणा, एक सिटीचं नेम आहे. आपण जेव्हा बुलढाणा राईट करू तेव्हा बी काय ऑलवेज कॅपिटल काढणार. ओके, नेक्स्ट, आय इज ऑलवेज कॅपिटल लेटर. म्हणजे स्टुडंट लक्षात ठेवा, जेव्हा आय जो आहे, आय एकटा येईल तर ऑलवेज कॅपिटलच राहील. आपण असं कधीच लिहिणार नाही आय एम. आय जो एकटा येईल तेव्हा ऑलवेज कसा येईल? तो कॅपिटलच राहील. म्हणून आपल्याला असं कधी लिहायचं नाही, त्याला लिहायचं आहे आय एम. आय एकटा कधी पण काय असेल? कॅपिटलमध्ये असतो. ओके, नेक्स्ट, ॲक्रोनॉम्स. ॲक्रोनॉम्स आर कॅपिटल लेटर्स. आता ॲक्रोनॉम्स जे असतात ना ते कॅपिटल लेटर्समध्ये असतात. म्हणजेच काय? आता तुम्हाला हे माहिती असेल, इंडियन प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग. आता बघा, इंडियन प्रीमियर लीग हा एक सेंटेन्स आहे, त्यामध्ये आपण हा आय, हा पी आणि हा एल म्हणजे त्या वर्डचं फर्स्ट सेंटेन्स म्हणून एक ॲक्रोनॉम्स तयार करतो. आय पी एल करतो का? याला म्हणू आपण ॲक्रोनॉम्स. ठीक आहे, इंडियनचं आय घेतलं, प्रीमियरचं पी घेतलं, लीगचं एल घेतलं. ठीक आहे, त्या फर्स्ट लेटरपासून जे आहेत, फर्स्ट लेटरपासून एक वर्ड तयार झाला आय पी एल, आणि हे ॲक्रोनॉम्समध्ये असलेले ऑल लेटर्स कसे असतील? ऑलवेज कॅपिटल असतील. हे जे ॲक्रोनॉम्स आहेत, आय पी एल कसं तयार होतं? इंडियन प्रीमियर लीग, या तिन्ही वर्डचं फर्स्ट लेटर घेतलं आपण, त्याच्यापासून आय पी एल तयार झालं, आणि आय पी एल हे ऑलवेज कॅपिटलमध्येच राहील. ठीक आहे,
त्याला आपण असं कधीच लिहू शकत नाही. IPL म्हणजे स्मॉल मध्ये, हे असं आपण लिहू शकत नाही कारण की हे रॉंग होईल. ठीक आहे, मग याचं एक्झाम्पल काय असेल अजून, MP. MP म्हणजेच काय, मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा PM प्राईम मिनिस्टर, हे पण कॅपिटलमध्येच राहील. CM चीफ मिनिस्टर. ठीक आहे, MLA, असे खूप सारे जे आहेत ॲक्रॉनिम्स आहेत की जे आपल्याला ऑलवेज कशामध्ये लिहावं लागतात, कॅपिटल्समध्ये राईट करावं लागतं. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट बघा, फर्स्ट वर्ड ऑफ द सेंटेन्स विच डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. म्हणजेच काय, आता हे जे हे बघा इथं, ही सेड ही अँड आय वेंट टू दिल्ली. म्हणजेच इथं आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा जो आहे, कॉमा दिलेला आहे. ओके, डबल इन्व्हर्टेड कॉमा. त्या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे पण सेंटेन्स असेल त्या सेंटेन्सचा फर्स्ट लेटर कसा असला पाहिजे, कॅपिटल. याचं या लाईनचं मिनिंग हेच आहे की जो डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा जो असेल त्यामध्ये जे सेंटेन्स असेल त्या सेंटेन्सचा फर्स्ट लेटर कसा असला पाहिजे, कॅपिटल. ओके, इथं बघा, ही जो आहे, ही मध्ये जो आहे H काय, कॅपिटल. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे आय जेव्हा एकटा असेल तो ऑलवेज काय असेल, कॅपिटल. ठीक आहे, आय एकटा आहे म्हणून कॅपिटल आहे. म्हणून या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे आहेत जो फर्स्ट लेटर असेल ते ऑलवेज काय असेल, कॅपिटल. ओके, मग नेक्स्ट बघू आपण. आता इथं बघा, आज जे आहे स्टुडंट आज जे आहेत आपल्याला आपल्या जी डेली लाईफ आहे त्या डेली लाईफमध्ये किंवा डेली लाईफमध्ये म्हणजे पूर्ण दिवसभरात आपण काय काय करतो, ठीक आहे, ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला बघा फर्स्ट डेमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की सगळ्यात पहिले आपल्याला इंग्लिशमध्ये विचार करायचा आहे, इंग्लिशमध्ये थिंक करायचं आहे, विचार करायचा आहे. ओके, मग आपण जेव्हा विचार करू तेव्हा त्या ब्रेनमध्ये सेव्ह होईल आणि तेच आपल्याला काय करेल, बोलता येईल. ओके, मग इथे दिलेलं आहे चेक युअर इंग्लिश आपल्याला चेक करायचे. आणि आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे काही सेंटेन्सेस आपण काय करत आहे, जे सेंटेन्स आपण बोलतो ते आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचे. ओके, मग इथं बघा, आता आपण सध्या जे आहे झोपलेलो आहे. ओके, इथून जे आहेत आपण सपोज सकाळ झालेली आहे आणि आपण झोपलेलो आहे. ठीक आहे, अलार्म जो आहे तो वाजतो. ठीक आहे, अलार्म जेव्हा वाजतो म्हणजे आपल्याला आपण अलार्म लावलेला असतो का बरं, कारण की आपल्याला सकाळी उठायचं असतं म्हणून. ओके, मग आता अलार्म वाजलेला आहे, तर अलार्म वाजल्यावर जेव्हा आपल्याला समजतं की नाही आपल्याला जाग आलेली आहे, तेव्हा आपलं फर्स्ट सेंटेन्स काय असतं की मला आता उठायचं आहे. आतापर्यंत आपण काय बोलत होतो, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये बोलत होतो, मला आता उठायचं आहे. पण आतापासून जे म्हणजे आजपासून तुम्हाला ते इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. ठीक आहे, तर कसं बोलसाल तेच आता आपण इथं राईट करत आहे. मला आता उठायचं आहे. जर तुम्हाला हे इंग्लिशमध्ये करता येत असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि या सेंटेन्सचं इंग्लिशमध्ये जे आहेत कन्वर्ट करून बघा की तुम्हाला इंग्लिश किती येते. आणि नसेल पण येत तर डोंट वरी. ठीक आहे, डोंट वरी, इथं जे आहेत हे सगळं आपण जे आहेत पाहणारच आहे आता. ओके, मग आता इथं बघा, फर्स्ट मला आता उठायचं आहे, याला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं लिहिसाल बघा, उठायचं आहे, च आहे म्हणजेच काय, मला मीन्स आय असेल. च उठायचं आहे मीन्स आय हॅव टू, उठायचं आहे. मग उठण्यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे गेट अप. आणि समोर काय दिलेलं आहे, आत्ता. उठायचं तर आहे, कधी उठायचं आहे, आत्ता. आता मीन्स नाऊ. या वर्डचं मिनिंग घ्यायचं. म्हणजे या मराठी सेंटेन्सला आपण इंग्लिशमध्ये काय केलं, कन्वर्ट केलं. म्हणजे सिंपल आहे बघा, आय हॅव टू गेट अप नाऊ. मला आता उठायचं आहे मीन्स आय हॅव टू गेट अप नाऊ. असं तुम्हाला बोलायचं आहे. जेव्हा आता हे सध्या जे आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि जेव्हा उद्यापासून तुम्ही सकाळी उठल्यापासून तुम्हाला हे सगळे सेंटेन्स काय करायचे आहेत, बोलायचे आहेत. आय हॅव टू गेट अप नाऊ, असं बोलायचं आहे तुम्हाला मल्टिपल टाइम्स. तेव्हा तुम्हाला तुमच्या ब्रेनला जे सवय होईल. आणि बोलताना कसं बोलायचं, आय हॅव टू गेट अप नाऊ असं बोलायचं की ते आपल्याला ऐकू गेलं पाहिजे. आय हॅव टू गेट अप नाऊ म्हणजे आपल्या ब्रेनला जे आपण जे बोलू ते आपल्याला ऐकू पण जाईल आणि ते आपल्या ब्रेनमध्ये सेव्ह पण होईल. ओके, आय हॅव टू गेट अप नाऊ, मला आता उठायचं आहे. नंतर आपण काय विचार करतो, आता किती वाजले आहेत, म्हणजेच काय असेल, व्हॉट इज द टाइम नाऊ.
आता किती वाजलेले आहेत? व्हॉट इज द टाइम नाव? व्हॉट इज द टाइम नाव? व्हॉट इज द टाइम नाव? आतापर्यंत आपण मराठीत बोलत होतो, आता किती वाजले आहेत? पण आता तुम्हाला बोलायचं आहे व्हॉट इज द टाइम नाव. आता किती वाजले आहेत? व्हॉट इज द टाइम नाव? व्हॉट इज द टाइम नाव? ठीक आहे. मग सपोज किती वाजले असतील? सपोज वाजले असतील एट्स. आता हे इट्स आहे म्हणजे इट इज कॉन्टॅक्ट केलेलं आहे आपण त्याला इट्स, आणि याला इट्सच म्हणायचं. काय म्हणायचं? इट्स 6:15 एवढंच म्हणायचं. ओ क्लॉक ए क्लॉक काहीच नाही म्हणायचं. काय म्हणायचं? इट्स 6:15, इट्स 7, इट्स 8 असंच रीड करायचं. म्हणजे जो टाईम असेल त्याला असं रीड करा. इट्स 7, इट्स 6:50, 6:15 पॉईंट पण म्हणायची गरज नाही. 6:15, 6:30 असं जे तुम्हाला बोलायचं. इट्स जो पण टाईम असेल तो तुम्हाला इथं बोलायचा आहे इट्स. ओके. नेक्स्ट बघा, मी आता उठलो आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय लिहाल? आय हॅव. हॅवच्या नंतर काय असतं? ऑलवेज थर्ड फॉर्म असतं, वर्बचं थर्ड फॉर्म. ठीक आहे. आय हॅव काय? उठलो आहे. ठीक आहे. मग काय म्हणसाल? आय हॅव गॉट अप. ठीक आहे. कधी? आत्ता. म्हणजे काय लिहाल? नाव. ठीक आहे. आय हॅव गॉट अप नाव म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही झोपेतून उठले, म्हणजे तुमचे 100% तुम्ही आता उठलेले आहेत, आता तुम्हाला उठायचं आहे आणि खाली उतरायचं आहे बेडवरून. ठीक आहे. तेव्हा तुम्ही काय म्हणता? आय हॅव गॉट अप नाव. म्हणजे मी आता कम्प्लिटली उठलेलो आहे. ओके. आय हॅव गॉट अप नाव. ठीक आहे. दोघांमध्ये फरक बघा. मला आता उठायचं आहे, जेव्हा आपण झोपेतच असतो ना, आपल्याला झोपायची असते अजून, म्हणजे जेव्हा आपल्याला झोप येत असते अजून, तेव्हा आपण हे सेंटेन्स बोलणार आहे की मला उठायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला पूर्ण जे आहेत सूज आलेली आहेत. ओके. म्हणजे आता आपण पूर्ण जे आहेत उठलेलो आहे, तेव्हा आपल्याला हे बोलायचं आहे, मी आता उठलेलो आहे. आय हॅव गॉट अप नाव. आता बघा, काही स्टुडंटमध्ये कन्फ्युजन हे असेल की या हॅव टू नंतर गेट अप आला. लक्षात ठेवा, टू नंतर V1 येतं. आता हे जे सगळे जे फॉर्म्स आहेत हे जर आपण सांगत बसलो तर तुमचं थोडंसं कन्फ्युजन जे आहे ते होणार आहे. म्हणून इथं मी जे कोणते रूल्स जे आहेत ते आज सांगणार नाही आहे. नेक्स्ट क्लासमध्ये जे आहेत सगळे रूल्स जे आहेत, प्रत्येक रूल्सवर आपण मेनी प्रॅक्टिस करणार आहे. खूप सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहे की ज्यामुळे तुमचं जे काय होईल कन्फर्म होईल, म्हणजे तुमचं क्लिअर अंडरस्टँड होईल तुम्हाला. ओके. येस. म्हणून फक्त इथं मी सेंटेन्स राईट करतो, त्याचे रूल्स जे आहेत याच्यानंतर हे कसं आलं हे सांगत नाही तुम्हाला. ओके. नेक्स्ट पहा, मी पलंगावरून उतरत आहे. जेव्हा तुम्ही बेडरूम उतरता तेव्हा काय म्हणायचं तुम्हाला? आय एम उतरत आहे. ती प्रोसेस कंटिन्यूमध्ये आहे. म्हणजे काय म्हणसाल तुम्ही? आय एम गेटिंग ऑफ द बेड. म्हणजे तुम्ही आत्तापासूनचे जेव्हा पण तुम्ही पलंगावरून उतरसाल तेव्हा तुम्हाला हे सेंटेन्स बोलायचं. कोणतं सेंटेन्स? आय एम गेटिंग ऑफ द बेड. मी बेडवरून खाली उतरत आहे. मी खाली उतरत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, मग आता उतरल्यानंतर सगळ्यात पहिले आपण जर झोपेतून उठल्यानंतर आपलं फर्स्ट टास्क हेच असतं, मी आता दात घासतो. ठीक आहे. त्याला कसं म्हणसाल? आय ब्रश माय टीथ. म्हणजे तुम्हाला आता हे बोलायचं आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण ती कृती करत होतो, इथं आपल्याला बोलायचं आहे आय ब्रश माय टीथ. ओके. असं बोलायचं आहे तुम्हाला, मल्टिपल टाइम्स बोलायचं आहे. आय ब्रश माय टीथ. ओके. नेक्स्ट, मग आपण आपल्याला ब्रश करायचा असतो, मग आपण ब्रश जो आहे ब्रश घ्यायला जातो. ठीक आहे. ब्रश घ्यायला गेल्यावर काय असतं? इथं ब्रश आहे. जेव्हा आपण त्या ब्रशला उचलतो तर आपण त्याला काय म्हणायचं? हिअर इज द ब्रश. म्हणजे आपण जेव्हा हातामध्ये सकाळी उठल्यानंतर जेव्हा हातामध्ये ब्रश घेऊ आपण, तेव्हा हे सेंटेन्स बोलायचं, हिअर इज द ब्रश. काय बोलायचं? हिअर इज द ब्रश. ओके. नेक्स्ट बघा, स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर तुम्हाला नेक्स्ट जे आहेत राईट करायचं असेल तर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे, इथे टूथपेस्ट आहे. जसं आता आपण ब्रश घेतल्यानंतर आपण टूथपेस्ट जे आहे ते घेतो आपण हातामध्ये. जेव्हा हातामध्ये आपण टूथपेस्ट घेऊ तेव्हा हे राईट करू, सेम सेंटेन्स, हिअर इज द टूथपेस्ट. काय लिहिसाल? हिअर इज द टूथपेस्ट. हे टूथपेस्ट आहे. ओके. या आता आपण ब्रश घेतला,
या ते आपण टूथपेस्ट घेतला. ओके, हिअर इज द टूथपेस्ट. ओके, दोन्ही आपण हातामध्ये घेतलेले आहेत. मग नेक्स्ट सेंटेन्स काय होईल? मी ब्रशवर टूथपेस्ट टाकतो आणि दात घासतो. असं आपल्याला करायचं आहे. ते टूथपेस्ट जे आहे ब्रशवर घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टार्ट करायचं आहे. मग त्याला इंग्लिशमध्ये कसं लिहिसाल बघा, मी म्हणजे आय, ठीक आहे, टाकतो, ठीक आहे, म्हणजे पुट. काय टाकत आहे? टूथपेस्ट टाकत आहे. टाकतो म्हणजे पुट. आय पुट. आय मीन्स मी, टाकतो मीन्स पुट. काय टाकत आहे? टूथपेस्ट. आय पुट टूथपेस्ट. किंवा सिंपल पेस्ट पण म्हटलं तरी चालतं. टूथपेस्ट एवढं लिहिण्याची म्हणायची गरज नाही, पेस्ट पण म्हटलं तरी चालेल. टूथपेस्ट कशावर? ऑन ब्रश. ऑन ब्रश म्हणजे याचं मिनिंग काय असेल बघा, आय पुट टूथपेस्ट ऑन ब्रश. जे टूथपेस्ट आहे ते मी ब्रशवर टाकत आहे. मग असं म्हणायचं, आय पुट पेस्ट ऑन ब्रश. आय पुट टूथपेस्ट ऑन ब्रश असं तुम्हाला बोलायचं आहे. ओके, आणि नेक्स्ट काय दिलेलं आहे? अँड आणि दात घासतो. आणि साठी काय लिहाल? अँड. दात घासतो म्हणजे आय स्टार्टेड आणि मी स्टार्ट करतो. दात घासणं काय करत आहे? मी स्टार्ट करत आहे. ओके, आय स्टार्ट. मी दात घासणं वगैरे स्टार्ट करेल. ओके, नेक्स्ट काय येईल? मी माझा दात घासणं झाले, आता मी माझं तोंड धुतो. ओके, मी माझं तोंड धुतो. दात घासणं झाले आपले, मग तोंड धुवायचं आपल्याला. मग काय म्हणसाल तुम्ही? आय वॉश. आय वॉश. काय वॉश करायचं आहे? तोंड. आय वॉश माय माउथ. ठीक आहे, आय वॉश माय माउथ. मला माझं तोंड धुवायचं आहे. आय वॉश माय माउथ. आय वॉश माय माउथ. आय वॉश माय माउथ. असं तुम्हाला मल्टिपल टाइम्स जे आहे ते बोलायचं आहे. आय वॉश माय माउथ. ठीक आहे, जेव्हा पण तुम्ही माउथ धुसाल, तोंड धुसाल, तेव्हा ते वर्ड्स तुम्हाला बोलायचे आहेत. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल पेस्ट आहे, ठीक आहे, कसं बोलता येईल? ठीक आहे, दात तर घासत आहे असं बोलता येईल का? तर तुम्हाला बोलता जरी येणार नाही तरी ब्रेनमध्ये विचार करा. ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला बोलता येणार नाही ज्या ज्या कंडिशनमध्ये, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला फक्त ब्रेनमध्ये विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे? की कोणतं सेंटेन्स बोलायचं आहे. तर हा विचार करायचा आहे. आय वॉश माय ब्रेन. हे ब्रेनमध्येच बोलायचं, मनातल्या मनात बोलायचं. तोंडाने जरी बोलता नाही आला तर मनातल्या मनात तुम्हाला काय करायचं आहे? ते बोलायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट, मला ब्रश करायला 5 मिनिटं लागली. सपोज तुम्हाला ब्रश करायला 5 मिनिटं लागत असेल तर तुम्ही तिथे लिहा. ठीक आहे, तुम्ही जे लिहा म्हणजे तुम्ही असं बोला. तसं काय काय बोला? आय टूक 5 मिनिट्स. ठीक आहे, मला आय टूक लागली 5 मध्ये येते. आय टूक 5 मिनिट्स. मला 5 मिनिट लागली. कशाला? आय टूक 5 मिनिट्स. 5 मिनिट लागली. कशाला लागली? टू ब्रश माय टीथ. टू ब्रश माय टीथ. माझे दात घासायला मला 5 मिनिटं लागली. असं बोलायचं. 5 मिनिटं लागेल, 2 मिनिटं लागेल, 3 मिनिटं लागेल, असं बोलायचं आहे. तुम्हाला जेव्हा वेळ लागेल तेवढं बोलायचं आहे. आय टूक 10 मिनिट्स टू ब्रश माय टीथ. माझ्या टीथचं ब्रश करण्यासाठी मला 5 मिनिटं 10 मिनिटं लागले. ओके, नेक्स्ट, मी आता चहा घेतो. ठीक आहे, जेव्हा पण तुम्ही चहा घेत असाल, टी घेत असाल, चहा घेत असाल, कॉफी घेत असाल किंवा काही पण घेत असाल, तेव्हा तुम्हाला हे म्हणायचं आहे, आय टेक टी. आय टेक टी. मी चहा घेतो. किंवा याला कॉफी पण तुम्हाला म्हणता येतं. म्हणजे फक्त आय टेक, मी घेतो. म्हणजे तुम्हाला जे घ्यायचं असेल ते घेऊ शकता. ठीक आहे, आय टेक टीच्या ऐवजी कॉफी घेऊ शकता, वॉटर घेऊ शकता, काय पण तुम्ही म्हणू शकता. आय टेक टी. ठीक आहे, आणि म्हटलेलं आहे आता. आता म्हणजे तुम्हाला समोर नाऊ हा वर्ड पण यूज करता येतो. ठीक आहे, आय टेक टी नाऊ. आय टेक टी नाऊ. मी आता चहा घेतो. आय टेक कॉफी नाऊ. ओके, लक्षात ठेवा. मग आता हे सगळं जे आहे तुम्ही बोलत आहे, हे ऑल सेंटेन्सेस तुम्ही बोलत आहे. मग ऑब्व्हियसली तुमच्या फॅमिलीमध्ये जे आहेत काही मेंबर्स असे असतील की हे तुम्हाला पाहतील आणि म्हणतील तुम्हाला की तू बडबड काय करत आहे? काय बडबड करत आहे? म्हणजे तुम्हाला हे म्हणतील, तुमच्या एखाद्या तुमचे फादर किंवा तुमची आई जी असेल की तुमचे वडील तुम्हाला हे म्हणतील, तू का बरं बडबड करत आहेस? ठीक आहे, आता ऑब्व्हियसली आपण जर बडबड करत आहे मनातल्या मनात, ठीक आहे, मनातल्या किंवा आपल्या होटावर जे मोमेंट दिसत आहे ते हे हे सेंटेन्स नक्की बोलतील. मग त्याला कसं कन्वर्ट करतात इंग्लिशमध्ये? ठीक आहे, इंग्लिशमध्ये कसं बोलसाल त्याला? वाय. का बरं म्हटलेलं आहे, का म्हणजेच वाय. वाय आर यू मम्बलिंग नाऊ? मम्बल म्हणजेच काय? बडबडणे. मम्बल. ठीक आहे, हा एक वर्ब आहे. मम्बल मीन्स बडबडणे. ठीक आहे,
वाय आर यू मम्बलिंग नाऊ? मम्बलिंग नाऊ म्हणजे हे तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, वाय आर यू मम्बलिंग नाऊ? मम्बलिंग मीन्स बडबड का बरं करत आहे? मम्बल मीन्स इथं बघा, हे मम्बल, मम्बल मीन्स बडबड करणे, बडबड करणे. ठीक आहे, याचा आय-एन-जी फॉर्म घेतलाय मम्बलिंग. ठीक आहे, तर तुम्ही बडबड करत दिसत असाल तर तू बडबड का बरं करत आहे याचं इंग्लिश काय येईल? वाय आर यू मम्बलिंग नाऊ? वाय आर यू मम्बलिंग नाऊ? तू का बरं बडबड करत आहे? तर याचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. आन्सर ऑब्विसली काय असेल की आय एम लर्निंग इंग्लिश. ठीक आहे, आय एम लर्निंग इंग्लिश सो दॅट्स वाय आय एम मम्बलिंग. म्हणजे मी इंग्लिश शिकत आहे, म्हणजे इंग्लिश स्पीकिंग शिकत आहे, म्हणून जे आहेत मी मम्बल करत आहे, म्हणजे बडबड करत आहे. आपला आन्सर काय असेल? आय एम लर्निंग इंग्लिश नाऊ. मी आता इंग्लिश शिकत आहे, सो म्हणून मी काय करत आहे? बडबड करत आहे. ओके, नाऊ आता हे सेंटेन्स बघा. मी आता फिरायला जातो. मी आता फिरायला जातो. आय गो जातो, आय गो फॉर अ वॉक. आय गो फॉर अ वॉक असं म्हणता येईल तुम्हाला. ठीक आहे, मी आता फिरायला जातो, तर काय म्हणता येईल तुम्हाला? आय गो फॉर अ वॉक. जर तुम्ही फिरायला जात असाल तर हे सेंटेन्स बोलायचं, आय गो फॉर अ वॉक, आय गो फॉर जॉगिंग. ठीक आहे, असं तुम्हाला जे आहे बोलायचं आहे. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर सपोज तुम्ही जॉगिंग वगैरे जे आहेत करून आले. ओके, जॉगिंग करून आल्यानंतर मग आपण काय करतो? आंघोळ करतो. मी आता आंघोळ करतो. त्याचं इंग्लिश काय बनवसाल बघा. तुम्ही सगळ्यात पहिले ट्राय करा. ओके, पॉज करून सगळ्यात पहिले ट्राय करा. नाही तर मग त्याच्यानंतर चेक करसाल. ओके, मी आता आंघोळ करतो. काय म्हणसाल? आय टेक बाथ नाऊ. आय टेक बाथ नाऊ. ठीक आहे, आय टेक बाथ नाऊ, मी आता आंघोळ करतो. जेव्हा पण तुम्ही आंघोळ करसाल तेव्हा हे सेंटेन्स बोलसाल, आय टेक बाथ नाऊ, आय टेक बाथ नाऊ. मला आता आंघोळ करायची, मला आता आंघोळ करायची, आय टेक बाथ नाऊ. ठीक आहे, नेक्स्ट, मी आता बाथरूममध्ये जात आहे. ठीक आहे, बाथरूममध्ये जेव्हा तुम्ही बाथरूमकडे जाता तेव्हा काय सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे? आय एम गोईंग, आय एम गोईंग टू बाथरूम, आय एम गोईंग टू बाथरूम, आय एम गोईंग टू द बाथरूम. ठीक आहे, आय एम गोइंग टू द बाथरूम, आय एम गोइंग टू द बाथरूम. मी बाथरूमकडे जात आहे. आय एम गोइंग टू द बाथरूम, आय एम गोइंग टू द बाथरूम असं तुम्हाला बोलायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट, मी दरवाजा लावतो. जेव्हा तुम्ही दरवाजा लावता तेव्हा आपण काय म्हणतो? आय क्लोज द डोअर. ठीक आहे, आय क्लोज द डोअर. ठीक आहे, आता बघा खूप साऱ्या ठिकाणी जे आहेत डोअर क्लोज करत आहे त्याला बोल्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यात सुरुवातीला जे आहेत सिंपल इंग्लिश शिकायची आहे. ठीक आहे, म्हणून आपण आय क्लोज द डोअर सगळ्यात पहिले म्हणू. ठीक आहे, बोल्ट द डोअर पण लिहिता आपण, कडी जर आपण लावतो त्याला आपण बोल्ट म्हणतो. ठीक आहे, पण आपण सगळ्यात पहिले सिंपल इंग्लिश जे आहे ते शिकू, पण नंतर हळूहळू आपल्याला ॲडव्हान्स त्याला करता येतं. ओके, मी नळ सुरू करतो. मी नळ सुरू करतोला काय म्हणता येईल तुम्हाला? आय, मी मीन्स आय, आय टर्न ऑन द टॅप. बघा, टॅप म्हणजेच काय? नळ. टर्न ऑन म्हणजेच काय? सुरू करणे. मी नळ सुरू करत आहे, आय टर्न ऑन द टॅप. ठीक आहे, टॅप म्हणजेच काय असतो? नळ. ठीक आहे, टॅप म्हणजेच काय? नळ. सुरू करण्याला आपण काय म्हणू? टर्न ऑन. ओके, आता हे स्टेटमेंट तुम्हाला हळूहळू जे आहेत आपण करणार आहे ते. नेक्स्ट, मी अंघोळ सुरू केली आहे. सुरू केली आहे, मग काय दिसाल? मी अंघोळ आता सगळ्यात पहिले जे आहेत बाथरूममध्ये गेलो. ठीक आहे, त्याच्यानंतर दरवाजा लावला, त्याच्यानंतर नळ सुरू केला, त्याच्यानंतर मी आता अंघोळ सुरू केलेली आहे. त्याला कसं लिहिसाल? आता हे स्टेटमेंट तुम्हाला जे आहे याच्या समोरचे स्टेटमेंट तुम्हाला मनातल्या मनात फक्त जस्ट माइंडमध्ये विचार करायचा आहे. माइंडमध्ये त्याचा काय करायचा आहे? विचार करायचा आहे, बोलायचा नाही आहे. ठीक आहे, मग काय म्हणू आपण? अंघोळ सुरू केलं, काय म्हणू आपण? आय हॅव स्टार्टेड. ठीक आहे, मी सुरू केलेलं आहे, आय हॅव स्टार्टेड. मी सुरू केलेले आहे, सुरू करणे. आय हॅव स्टार्टेड काय? अंघोळ. तर या अंघोळला आपण काय म्हणू? बेथिंग. आय हॅव स्टार्टेड बेथिंग, आय हॅव स्टार्टेड बेथिंग. याला तुम्ही आय हॅव स्टार्टेड बाथिंग पण म्हणू शकता तुम्ही, पण करेक्ट प्रोनाउन्सिएशन काय आहे? बेथिंग. ठीक आहे, आय हॅव स्टार्टेड बेथिंग, आय हॅव स्टार्टेड बेथिंग. जर तुम्ही अंघोळ जेव्हा सुरू करसाल तेव्हा काय म्हणायचं? आय हॅव स्टार्टेड. आय हॅव स्टार्टेड मीन्स
मी सुरू केलं आहे. काय सुरू केलेलं आहे? अंघोळ. मग काय म्हणता येईल तुम्हाला? आय हॅव स्टार्टेड बेथिंग. काय म्हणायचं? बेथिंग. ठीक आहे. किंवा त्याला बेथिंगला तुम्ही बाथिंग पण म्हटलं तरी चालेल, पण करेक्ट प्रोनाउन्सिएशन काय असेल? बेथिंग. आय हॅव स्टार्टेड बेथिंग. ओके. नेक्स्ट, मी माझ्या अंगावर साबण लावत आहे. मग आपण सपोज साबण लावत आहे आपल्या अंगावर, तर काय म्हणतात? ठीक आहे. मी म्हणजे आय, इथं राईट करतो आय. ठीक आहे. माझ्या अंगावर काय होतं? साबण लावत आहे. लावणे, लावण्याला आपण काय म्हणतो? सपोज आपण साबण जे आहेत ते लावत आहे अंगावर, त्याला आपण काय म्हणू? अप्लाइंग. ठीक आहे. लावत आहे मीन्स काय असेल? आय एम अप्लाइंग. आय एम अप्लाइंग, मी लावत आहे. ठीक आहे. अप्लाय मीन्स लावणे. आय एम अप्लाइंग काय? साबण. साबणला आपण काय म्हणू? सोप. आय एम अप्लाइंग सोप. सोप लावत आहे कशावर? अंगावर. ठीक आहे. आय एम अप्लाइंग सोप ऑन माय बॉडी. ठीक आहे. म्हणजेच काय? आय एम अप्लाइंग मीन्स लावत आहे. ठीक आहे. काय लावत आहे? सोप लावत आहे. कुठं लावत आहे? ऑन माय बॉडी. ऑन माय बॉडी. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. नेक्स्ट, मी माझे शरीर धुवत आहे. आता ऑब्विसली साबण लावल्यानंतर तुम्ही त्याला वॉश करसाल. ठीक आहे. वॉश केल्यानंतर जे इथं जे आहेत सेंटेन्स हेच असेल. मी माझं शरीर धुवत आहे. आय एम वॉशिंग. आय एम वॉशिंग. ही प्रोसेस सुरू आहे. ठीक आहे. म्हणून आय एन जी येईल. मी माझं शरीर जे आहे म्हणजे माझी बॉडी धुवत आहे. आय एम वॉशिंग. वॉशिंग म्हणजे साफ करणे. आय एम वॉशिंग माय बॉडी. आय एम वॉशिंग माय बॉडी. ठीक आहे. ओके. बघा नेक्स्ट, आता आंघोळ वगैरे सगळं झालं तर आपण काय करतो? नळ बंद करतो. त्याचं इंग्लिश काय? ओके. आय टर्न इथं ऑन होतं, इथं काय येईल? ऑफ. आय टर्न ऑफ द टॅप. मी नळ काय केला? मी नळ काय करतो? बंद करतो. आय टर्न ऑफ द टॅप. आय टर्न ऑफ द टॅप. टॅप म्हणजे नळ. काय केला? टर्न ऑफ म्हणजेच बंद केलं. ओके. नेक्स्ट, माझ्याकडे टॉवेल आहे. मग आता तुमच्या हातामध्ये टॉवेल असेल. ठीक आहे. तुमच्या हातामध्ये टॉवेल असेल तेव्हा काय म्हणसाल तुम्ही? आय हॅव. माझ्याकडे आहे. ठीक आहे. आपण त्याला काय म्हणू? आय हॅव. इथं हॅवचं मिनिंग काय? माझ्याजवळ आहे. माझ्याजवळ आहे. आय हॅव. काय आहे तुमच्याकडे? टॉवेल. मग काय म्हणसाल? आय हॅव अ टॉवेल. ठीक आहे. आता इथं मिनिंग काय? आय हॅव म्हणजेच काय? माझ्याजवळ आहे, माझ्याकडे आहे. आय हॅव काय आहे? टॉवेल आहे. मग करायचा तो आय हॅव अ टॉवेल. ओके. नेक्स्ट काय लिहिसाल? बघा, मी माझं शरीर पुसतो. ठीक आहे. पुसतो म्हणजे ऑब्विसली तुमचं शरीर ओलं असेल पाण्याने, ते तुम्हाला पुसायचं आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू इंग्लिशमध्ये? आय पुसणे म्हणजे तिथं काय असेल? आय ड्राय माय बॉडी. आता याचं मिनिंग काय असेल? आय ड्राय माय बॉडी. ड्राय मीन्स जी माझी बॉडी ओली आहे त्याला मी कोरडं करत आहे. आय ड्राय माय बॉडी. पुसणीचं मिनिंग इथं हे येतं. ठीक आहे. की आय ड्राय माय बॉडी. मी माझी बॉडी ड्राय करत आहे. कशाने? विथ द टॉवेल. विथ द टॉवेल. ठीक आहे. आय ड्राय माय बॉडी. मी माझी बॉडी जी ड्राय करत आहे. विथ द टॉवेल. टॉवेल जे आहेत काय करत आहे? माझी बॉडी काय करत आहे? ड्राय करत आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, मी आता तयार होत आहे. आता सगळी आपली आंघोळ वगैरे जे आहे सगळं झालं. ठीक आहे. आपण सकाळी उठलो पण टाईमवर, बाहेर फिरायला पण गेलो, चहा पण घेतला, आंघोळ पण केली. ठीक आहे. मग आता आंघोळ झाल्यावर नेक्स्ट सेंटेन्स ऑब्विसली काय येईल? मी आता तयार होत आहे. ठीक आहे. म्हणजेच काय सर? मी आता तयार होत आहे. याची इंग्लिश काय असेल? आय एम गेटिंग रेडी. मी आता तयार होत आहे. आय एम गेटिंग रेडी. ठीक आहे. आय एम म्हणजे मी, गेटिंग रेडी. गेटिंग रेडी म्हणजेच काय? तयार होत आहे. तयार होत आहे. ठीक आहे. मग बघा, आय एम गेटिंग रेडी. तुम्ही तयार होत आहे कशासाठी? जर तुम्ही स्टुडंट असाल तर स्कूलसाठी तयार असाल, कॉलेजसाठी तयार असाल. ठीक आहे. जर टीचर असाल तर स्कूलसाठी असाल, किंवा अदर प्रोफेशनल असाल तर ऑफिससाठी असाल. ठीक आहे. असं लिहायचं. मग आय एम गेटिंग रेडी फॉर द ऑफिस, फॉर द स्कूल. ठीक आहे. याच्यासमोर तुम्हाला ॲड करायचं आहे. आय एम गेटिंग रेडी फॉर द स्कूल, फॉर द ऑफिस. ठीक आहे. असं तुम्हाला जे समोर काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. ओके. नेक्स्ट, मी कपडे घालत आहे. जेव्हा तुम्ही कपडे घालता, ठीक आहे, तेव्हा तुम्ही काय म्हणता?
आय एम वेअरिंग क्लॉथ्स. ठीक आहे, आय एम वेअरिंग क्लॉथ्स. मी कपडे घालत आहे. आय एम वेअरिंग क्लॉथ्स. आय एम वेअरिंग क्लॉथ्स. जेव्हा पण आता कपडे घालत असाल तुम्ही तेव्हा ब्रेनमध्ये विचार करायचा आय एम वेअरिंग क्लॉथ्स, आय एम वेअरिंग क्लॉथ्स. ठीक आहे, वेअरिंग मीन्स वेअर मीन्स घालणे. ठीक आहे, घालत आहे तुम्ही म्हणून आय एन जी लावला आपण, कपडे घालत आहे म्हणून. मी तेल लावत आहे. मी तेल लावत आहे. आता तुम्हाला सांगितलेलं लावत आहे म्हणजेच काय असतं, अप्लाइंग. लावण्यासाठी जे वर्ब कोणता आहे, अप्लाय. म्हणून तुम्ही काय म्हणसाल, मी तेल लावत आहे. आय लावत आहे मीन्स काय असेल, आय एम अप्लाइंग. आय एम अप्लाइंग काय लावत आहे, तेल मीन्स ऑइल. ठीक आहे, आय एम अप्लाइंग ऑइल. आता डेफिनेटली मी लावत आहे, काय लावत आहे, तेल लावत आहे. कशाला कशाला लावत असाल तुम्ही, कोणता ना कोणता ऑब्जेक्ट असेल तिथं. मी आय एम अप्लाइंग ऑइल, तेल लावत आहे. कशाला कशाला लावसाल, म्हणजे ते सेंटेन्स काय असेल, समोर काय असेल, ऑन माय हेअर. ऑन माय हेअर. ठीक आहे, जर शिकायचं तर असं शिकायचं, आय एम अप्लाइंग ऑइल, मी तेल लावत आहे. ठीक आहे, तेल लावत आहे. कशाला कशाला लावत असाल, मग कशाला लावत आहे, ऑन माय हेअर. हेअरला मी तेल लावत आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय असेल, मी माझे केस लावतो. म्हणजे आपण आपला भांग पाडतो. ठीक आहे, आपण जेव्हा आपला तेल लावल्यानंतर आपण भांग पाडतो, तर आपण त्याला इंग्लिशमध्ये कसं लिहिसाल, आय कॉम माय हेअर. जेव्हा पण तुम्ही जे भांग पाडताना हेच म्हणायचं, आय कॉम माय हेअर. मी माझं भांग पाडतो, मी माझा भांग पाडत आहे, मी माझा भांग पाडतो. ठीक आहे, आय कॉम माय हेअर, आय कॉम माय हेअर. ठीक आहे, येस, आय कॉम माय हेअर, आय कॉम माय हेअर. नेक्स्ट, मी व्हॉट्सअप पाहतो. ठीक आहे, जेव्हा कधी तुम्ही कोणत्या गोष्ट पाहता, ठीक आहे, काय म्हणायचं त्याला, सपोज जेव्हा तुम्ही मोबाईल पाहता तेव्हा तुम्ही काय म्हणसाल, आय चेक माय मोबाईल. जेव्हा तुम्हाला मोबाईल पाहायचा असेल, ठीक आहे, तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा, पाहायचा आहे, तर काय म्हणायचं, जेव्हा तुम्ही मोबाईल पाहता, आय चेक माय मोबाईल. आय चेक माय मोबाईल, मला माझा मोबाईल पाहायचा आहे. आय चेक माय मोबाईल. ठीक आहे, इथं काय लिहिलं आहे, व्हॉट्सअप. म्हणजे मोबाईलच्या ऐवजी तुम्हाला व्हॉट्सअप पण यूज करता येतं. आय चेक माय व्हॉट्सअप, आय चेक माय व्हॉट्सअप. व्हॉट्सअपच्या ऐवजी तुम्हाला इंस्टाग्राम लिहिता येतं. ठीक आहे, आय चेक माय इंस्टाग्राम. म्हणजे जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, मोबाईल पाहत असाल तेव्हा हे स्टेटमेंट बोलायचं, आय चेक माय मोबाईल, आय चेक माय व्हॉट्सअप, आय चेक माय इंस्टाग्राम. ठीक आहे, नेक्स्ट, मी नाश्ता करतो. ठीक आहे, मग जेव्हा तुम्ही नाश्ता करत असाल तेव्हा काय म्हणसाल, आय ईट ब्रेकफास्ट. आय ईट ब्रेकफास्ट. लक्षात ठेवा, हे ब्रेकफास्ट आहे, फर्स्ट, फास्ट नाही आहे. आपण म्हणतो ब्रेकफास्ट, फास्ट काहीच नसतं. ठीक आहे, इथं जे मिनिंग आहे ब्रेकफास्ट. आय ईट ब्रेकफास्ट, मी नाश्ता करतो. आय ईट ब्रेकफास्ट. ओके, आय ईट ब्रेकफास्ट. या ब्रेकफास्टच्या ऐवजी तुम्ही लंच पण करू शकता. ठीक आहे, या ब्रेकफास्टच्या ऐवजी ऑरला लागून लंच. ठीक आहे, किंवा याला लागून डिनर. ठीक आहे, कोणताही वर्ड्स तुम्ही जे आहे इथं यूज करू शकता. ठीक आहे, आय ईट ब्रेकफास्ट. ठीक आहे, मी नाश्ता करतो, आय ईट ब्रेकफास्ट. आय ईट लंच. ठीक आहे, मी जे आहे लंच करतो. ठीक आहे, जे दुपारचं जे जेवण असतं आपण लंच म्हणतो. आय ईट डिनर, मी डिनर करत आहे, रात्री जेवण करत आहे. ठीक आहे, असे तुम्ही वर्ड्स काय करता इथं यूज करू शकता. कोणते, ब्रेकफास्ट नाही, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. ओके, नेक्स्ट, मी नाश्ता करत आहे. आता इथं काय होतं, करतो, मी नाश्ता करतो. आणि आता इथं काय, मी नाश्ता करत आहे. मी सपोज तुम्ही जेवण करत आहे, मग जेवण करते मी नाश्ता करत आहे, तुमच्या ब्रेनमध्ये काय विचार करायचा, मग कोणतं सेंटेन्स बोलायचं. तुम्ही जेवण करत आहे किंवा नाश्ता करत आहे, कोणतं सेंटेन्स बोलसाल, म्हणजे ब्रेनमध्ये विचार करसाल, आय काय बोलसाल, नाश्ता करत आहे. ठीक आहे, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. किंवा जेवण लंच करत असाल, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट असं बोलायचं. किंवा बोलायचं म्हटलं ब्रेनमध्ये विचार करायचा. म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये काय करायचा, विचार करसाल तुम्ही. ठीक आहे, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. ठीक आहे, ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर कोणताही वर्ड इथं यूज करू शकता. नेक्स्ट काय, मी गाडी चालवत आहे. सपोज आता तुम्ही जे आहेत
सगळं झालं तुमचा नाश्ता वगैरे जे आहे सगळं झालं, तयारी झाली, सगळं झाली. म्हणजे आता तुम्हाला जे आहेत तुमच्या स्कूलमध्ये, ऑफिसमध्ये किंवा अजून अदर पुढे ठिकाणी जे आहे तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, आता सगळं झालेलं आहे आपलं. ओके, आता आपल्याला कुठेतरी जायचं आहे, तर आपण काय करतो, गाडी चालवत जातो आपण. ठीक आहे, गाडी चालवत आपण जात आहे, तेव्हा गाडी चालवत असताना हा विचार करायचा. सपोज तुम्ही गाडी चालवत आहे तर असं सेंटेन्स बोलायचं, आय एम, बघा चालवत आहे, तुम्ही गाडी काय करत आहे, चालवत आहे, तर काय बोलसाल, आय एम रायडिंग अ बाईक. आय एम रायडिंग अ बाईक. ओके, आय एम रायडिंग, राईड बनायचं. जर सपोज तुम्ही बाईक चालवत आहे, काय बाईक चालवत जे आहे तुम्ही, जर तुम्ही बाईक चालवत असाल तर कोणता वर्ड यूज करसाल, रायडिंग. ओके, जर बाईक चालवत आहे, कारण की मी बाईकवर बसतो. ठीक आहे, आपण बाईकवर काय तर बसत आहे, आणि जिथं आपण बाईकवर बसतो तिथं रायडिंग, राईड हा वर्ड येतो, राईड हा वर्ब येतो. ठीक आहे, राईड कधी येईल सर्वांना समजलं, राईड हा वर्ब कधी येईल, जेव्हा आपण बसतो एखाद्यावर. बाईकवर आपण बसत आहे मग चालवत आहे, म्हणून इथं काय येईल, आय एम रायडिंग अ बाईक. ठीक आहे, आणि जर सपोज तुम्ही कारनं जात असाल तर काय म्हणसाल, आय एम ड्रायव्हिंग अ कार. ड्रायव्हिंग अ कार, जर कार असेल तर कार आपण ड्राईव्ह करतो. ठीक आहे, नेक्स्ट. मग आता सपोज ऑब्वियसली तुम्ही बाईकने कुठं कुठं जात असाल तर तिथं तुम्ही कधी ना कधी पोचसाल, कधी ना कधी तुम्ही त्या प्लेसवर पोचसाल. तर जेव्हा तुम्ही त्या प्लेसवर पोचसाल तेव्हा तुम्हाला काय म्हणायचं आहे, आय हॅव रीच, मी पोचलो आहे, आय हॅव रीच. आय हॅव रीच, मी पोचलो आहे, आय हॅव रीच, मी आता पोचलेलो आहे, ज्या ठिकाणी मला जायचं होतं तिथे मी पोचलेलं आहे, आय हॅव रीच, आय हॅव रीच. ठीक आहे, नेक्स्ट. मग बघा, आता तुम्ही त्या ठिकाणावर पोहोचले, सपोज तुम्ही शाळेमध्ये गेले, कुठे ऑफिसमध्ये गेले, तर आपल्या ब्रेनमध्ये हाच विचार येतो की मला इथं काही ना काही काम करायचं आहे. ऑफिसमध्ये गेलो काही ना काही तुम्हाला काम करायला होतं, शाळेमध्ये गेले सपोज तुम्ही टीचर आहेत तर तुम्हाला शिकवायचं असतं, स्टुडंट असले तर तुम्हाला शिकायचं असतं. ठीक आहे, मग इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, मला काम करायचं आहे, कोणतंही काम असू दे. मग काय लिहिसाल, आय हॅव टू वर्क. लक्षात ठेवा, आय हॅव टू वर्क असं म्हणायचं आहे तुम्हाला, आय हॅव टू वर्क, आय हॅव टू वर्क, आय हॅव टू वर्क, मला काम करायचं आहे, मला काम करायचं आहे. ठीक आहे, सपोज तुम्ही स्टुडंट असाल तर काय म्हणसाल, आय हॅव टू स्टडी, आय हॅव टू स्टडी, आय हॅव टू स्टडी. म्हणजे शाळेमध्ये जेव्हा असाल तेव्हा काय म्हणसाल, आय हॅव टू स्टडी, मला अभ्यास करायचा आहे, आय हॅव टू स्टडी. टीचर असेल तर काय म्हणसाल, आय हॅव टू टीच, आय हॅव टू टीच, मला शिकवायचं आहे, आय हॅव टू टीच. म्हणजे इथं या वर्डच्या ठिकाणी तुम्ही कोणताही वर्ब यूज करू शकता. इथे तुम्हाला कोणताही वर्ब काय करता येतो, यूज करता येतो, अकॉर्डिंग टू युअर वर्क. तुमच्या वर्कनुसार तुम्ही तिथं कोणताही वर्ड यूज करू शकता. नेक्स्ट. मग आता तुमचं सगळं जे आहे, शाळा वगैरे ऑफिस वगैरे सगळं झालं. ओके, आता आपण घरी जात आहे, आता आपण घरी जात आहे. ठीक आहे, मग शाळा ऑफिस झाल्यानंतर आपण जेव्हा घरी जातो, मी आता घरी जात आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा काय बोलसाल, आय एम गोइंग टू होम, आय एम गोइंग टू होम, मी आता घरी जात आहे. ठीक आहे, आय एम गोइंग टू होम, आय एम गोइंग टू होम, आय एम गोइंग टू होम, असं तुम्हाला बोलायचं आहे, आय एम गोइंग टू होम, मी घरी जात आहे. नेक्स्ट. मग तुम्ही घरी आले, तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे. ठीक आहे, तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला काय व्हायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे. मग फ्रेश जेव्हा व्हायचं आहे तेव्हा आपण काय म्हणतो, मला माझं तोंड धुवायचं आहे. ठीक आहे, मग आता इथे तुम्ही म्हणसाल, आय हॅव टू वॉश माय फेस, मला माझा चेहरा धुवायचा आहे, माझं तोंड धुवायचं आहे, आय हॅव टू वॉश माय फेस, आय हॅव टू वॉश माय फेस. आता इथं बघा, हॅव टूच्या ऐवजी तुम्ही वॉन्ट पण लिहिलं, हॅवच्या ऐवजी वॉन्ट पण लिहिलं तरी चालतं. आय वॉन्ट टू वॉश माय फेस किंवा हॅव टू असं पण लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, आय हॅव टू वॉश माय फेस, मला माझा चेहरा धुवायचा आहे. मला आता सपोज मी बाहेरून आलो, ठीक आहे, तर खूप डस्ट आहे, तुम्हाला माझा चेहरा वॉश करायचा आहे. काय म्हणू आपण, आय हॅव टू वॉश माय फेस, आय हॅव टू वॉश माय फेस, असं तुम्हाला बोलायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता तुम्ही खूप दिवसभर काम केलेलं आहे, आता तुम्ही थकलेले आहेत, मग तुम्ही काय म्हणसाल, मला आराम करायचा आहे. काय म्हणसाल, मला आराम करायचा आहे. तर कसं म्हणसाल, तुम्ही खूप थकलेले, आराम करायचा आहे, आय वॉन्ट टू टेक रेस्ट, आय वॉन्ट टू टेक रेस्ट, आय वॉन्ट टू टेक रेस्ट, मला आता आराम करायचा आहे. आय वॉन्ट टू टेक रेस्ट, आय वॉन्ट टू टेक रेस्ट, आय वॉन्ट टू टेक रेस्ट, मला आता आराम करायचा आहे, आय वॉन्ट टू टेक रेस्ट. ठीक आहे, वॉन्ट टू म्हणजेच काय,
मला वाटतं की आता आराम करायचा आहे. आय वॉन्ट टू टेक रेस्ट. नेक्स्ट काय म्हणसाल? आता सपोज तुम्हाला माहिती आहे, सपोज एखाद्या वेळेस तुम्हाला खूप वेळा तुमच्यासोबत असं झालं असेल की तुम्ही मोबाईल पाहत बसता किंवा एखादा एखादा गेम जो आहे तो खेळत बसता किंवा एखादा टाइमपास करत बसता. ठीक आहे. मग एखादा टाइमपास करत असताना आपल्याला आठवतं की नाही यार, आज आपल्याला अभ्यास करायचा होता, आपल्याला अभ्यास करायचा होता. किंवा मोबाईल पाहत असतो आपण, यूट्यूब पाहत असतो फक्त कंटिन्युअस. ठीक आहे. तेव्हा आपला टाइमपास होत असतो आणि तेव्हा आपल्याला अचानक आठवतं की नाही यार, आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तेव्हा आपल्याला हे सेंटेन्स आठवतं, अभ्यास करायची वेळ झाली आहे. ठीक आहे. काय मग आपल्या ब्रेनमध्ये हा विचार होतो की अभ्यास करायची वेळ झालेली आहे. मग त्याला इंग्लिशमध्ये कसं करसाल? बघा, वेळ झालेली आहे, याची वेळ झालेली आहे. जेव्हा कधी हा वर्ड आहे, वेळ झालेली आहे, म्हणजे आपण एखादा टाइमपास करत आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा अदर काहीतरी करायचं आहे, दुसरं काहीतरी आपल्याला काम करायचं आहे, तर त्याची वेळ झाली असेल त्याला म्हणायचं इट्स टाइम. इट्स इट्स टाइम. इट्स टाइम टू. वेळ झालेली आहे म्हणजे इट्स टाइम टू. वेळ जेव्हा पण झालेली, जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं असेल वेळ झालेली आहे, त्याला हे असं यूज करायचं, याला कन्वर्ट असं करायचं, इट्स टाइम टू. इट्स टाइम टू. कशाचा टाइम झालेला आहे? अभ्यास करण्याचा. अभ्यास करायचा टाइम झालेला आहे. वेळ झालेली आहे म्हणजेच इट्स टाइम टू. कशाचा? अभ्यास करायचा. तर काय म्हणसाल? इट्स टाइम टू स्टडी. अभ्यास करणे म्हणजेच काय? स्टडी. इट्स टाइम टू स्टडी. ठीक आहे. इट्स टाइम टू स्टडी. आता जो टाइम झालेला आहे तो कशाचा? अभ्यास करायचा झालेला आहे. मग आपल्याला असं खूप सारे सेंटेन्स तयार करता येतात. वेळ झालेली आहे, इट्स टाइम टू स्टडी. ठीक आहे. वेळ झालेली आहे, इट्स टाइम टू स्लीप. झोपायची वेळ झालेली आहे. इट्स टाइम टू प्ले. खेळण्याचा वेळ झालेला आहे. मग तुम्हाला अशा या, जर तुम्हाला हे माहीत असेल तर अशा पण तुम्हाला खूप सारे स्टेटमेंट काय करता येतात, सेंटेन्स काय करता येतात, तयार करता येतात. इट्स टाइम टू म्हणजे वेळ झालेली आहे. ठीक आहे. मग अभ्यासाची झाली असेल तर टू स्टडी. जेवणाची झाली असेल तर इट्स टाइम टू ईट. ठीक आहे. नेक्स्ट, मी आता जेवण करतो आणि झोपतो. म्हणजे तुमचं जे आहे अभ्यास झालेला आहे, सगळं झालेलं आहे, आता तुम्हाला जेवण करायचं आहे आणि झोपायचं आहे. ठीक आहे. तर काय येईल सेंटेन्स? मग सेंटेन्स हेच येईल, आय ईट. मी जेवण करतो, आय ईट अँड स्लीप. आय ईट अँड स्लीप. मी जेवण करतो आणि झोपतो. ओके. तर बघा स्टुडंट, आज जे आहेत, आज आपण मॉर्निंगपासून, ठीक आहे, मॉर्निंगपासून जे पण आपल्याला सेंटेन्स बोलायचे आहेत झोपेपर्यंत, ते सगळे सेंटेन्स आपण काय केलेले, पाहिलेले आहेत. ओके. आज जे आहेत, आज आपण सगळे सेंटेन्स बघितलेले आहेत. उद्यापासून आपण इंग्लिशचं, स्पोकन इंग्लिशचं ग्रामर जे आहेत ते स्टार्ट करू, की ज्यामुळे तुम्हाला स्पोकन इंग्लिशमध्ये जे आहेत डेफिनेटली तुम्हाला काय बोलता येईल. ठीक आहे. तर स्टुडंट, तुम्ही आज जे आहेत, आज जर काही तुम्ही न्यू शिकले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.